कवच फ्लो हे आपण फवारलं होतं आणि त्याचे रिझल्ट हे बघू शकताय आपण. करपा वगैरे काहीच म्हणजे आहे थोडाफार, पण मग भारी, टेन्शन नाही. हिरवगार झाड आणि नॉर्मल खालचेच पानं फक्त कार्पेट, बाकी तर काही नाही. त्याच्याबरोबर आपण कोराजन घेतलं तर कोराजन, त्याला आता 7 दिवस झाले स्प्रे घेऊन. कंप्लीट सेटिंग बेटिंग पण क्लिअर आहे, काही प्रॉब्लेम नाही. बघू शकता कुठंच काही प्रॉब्लेम नाही, मस्त आहे. याच्यानंतर आपण आज स्प्रे घेणार आहे. तो स्प्रे मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवतो. हा आपला प्लॉट आहे, मस्त औषध आहे, काय टेन्शन नाही याचं. आहे थोडं मागे, पण मग टेन्शन नाही. याच्याबरोबर आपण कोराजन घेतलं होतं आळीसाठी आणि बुरशीनाशकही घेतलं होतं, क्रेथोनिल आणि डिफ्रेनोझेल्स हे 2 कंटेन त्याच्यात. कमी खर्चात चांगलं उत्पन्न घ्यायचं, हाच आपला येतो आहे. 10 वेळा औषध मारायचे, हे ते करायचं, हे काय धंदा आपल्याला जमत नाही. प्लॉट पण चांगला आहे, मस्त, काय टेन्शन नाही. रिझल्ट आले बा, नाही तर हे शेट उपटते हे सांगणारे भरपूर आहे, ते काय आपल्याला जमत नाही. आपल्या हातात हे औषध. त्याच्याबरोबर कोराजन घेतलं तर आळीसाठी 7 दिवस झाले. त्याच्यानंतर आज दुसरा हात टाकायचं आहे याला. जवळजवळ आता 7व्या दिवशीसुद्धा अजून पण कुठं काही दिसत नाही, पण तरी पण एक एक्स्ट्रा हात घेतला पाहिजे. आल्यावरती काही मारायचं नाही. हे असे झाड असेल तर तुमच्याकडे काय उपाय असेल तर तुम्ही सांगा. एखादं झाड आहे ते पण एकच एवढ्या झाडांमध्ये. बाकी फुल सेटिंगसाठी आपण याच्या आधी रोको ते पण घेतला होता स्प्रे, रोकोचा. टाटा बार घेतलं तर खालून आपण याला जवळपास 10-26 सोडलेलं आहे. त्याला पण 5-6 दिवस झाले. दुसरी बांधणी आली आहे. अशा प्रकारे प्लॉट आहे. आज आपण कोणता स्प्रे घेऊ ते मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये टाकेल, पण आत्ता हे कवच फ्लो तुम्ही वापरा, भारी रिझल्ट. त्याच्याबरोबर मी कोराजन घेतलं होतं.